हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तर आज आमच्या इथे खूप पाऊस पडतो आहे आणि आमच्या आहोंना मस्त चमचमीत असे समोसे खाऊ वाटले होते. म्हणून इथे मी त्यांच्यासाठी समोसे बनवते आहे. त्यासाठी आपल्याला इथे 3-4 बटाटे शिजायला घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर 2 वाटी मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये मीठ, ओवा, तेल घातलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून असं छान घट्ट मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ पीठ मळायचं नाही आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला पीठ मस्त मळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून त्याला अर्धा तास मुरू द्यायचं आहे. मग नंतर इथे मी शिजवलेले बटाटे घेतले आहेत, कांदा घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि लाल ठेचा घेतला आहे मिरच्याचा. मग इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे. कांदा, कढीपत्ता आणि तिखट घातलं आहे मी त्याच्यामध्ये, लाल मिरचीचं. मग तिथे मी तुम्हाला लाटून दाखवते कशा प्रकारे आपल्याला समोसे बनवायचे आहेत, त्याला कसा शेप द्यायचा आहे. तर आपल्याला इथे असं लाटून घ्यायचं आहे आणि सगळीकडून पाणी लावून त्याच्यामध्ये मिश्रण भरायचं आणि असं हाताने त्याला शेप द्यायचा आहे. तर हे बघा, मी किती छान असे सगळे समोसे रेडी केले आहेत बनवून. मग आता आपण इथे तेल असं कडक तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला समोसे सोडायचे आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा किती छान आणि मस्त चमचमीत क्रिस्पी समोसे रेडी आहेत.